खरं तर तुम्ही हा जो प्रश्न विचारला हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण जर तुम्ही बघितलं असेल तर संसदेमध्ये रोज सकाळी येऊन आम्ही सातत्याने आंदोलनं करत असतो, शांततेच्या मार्गाने आंदोलन करत असतो. मागील अधिवेशनाच्या सुरुवातीपासून आम्ही जे आहे ते अदानींचा विषय घेऊन अदानींच्या बाबतीमध्ये जो अमेरिकेने आरोप लावलेला आहे, भारतभरामध्ये त्यांना एवढे उद्योग दिलेले आहेत, धारावीसारखी जमीन दिलेली आहे, सातत्याने मुद्दे आम्ही मांडत होतो. नंतरच्या काळामध्ये मला आठवतं आहे की देशाच्या संविधानाच्या 75 वर्षाची वर्षगाठ असल्यामुळे आपण त्याच्यावर चर्चा केली पाहिजे, म्हणून 13 आणि 14 तारखेला जे आहे ते संविधानावर चर्चा झाली. देशाच्या प्राईम मिनिस्टरांनी त्याच्यावरती भाषण केलं. आणि परवा जी घटना झाली ज्याच्यामध्ये देशाचे केंद्रीय गृहमंत्री यांनी बाबासाहेब आंबेडकरांजींचा उल्लेख आहे, आंबेडकर बोलण्याची आता फॅशन झालेली आहे. आणि एवढं जर उल्लेख केला आणि पुढचं वाक्य सर्वांना माहिती आहे, आणि त्या वाक्याला आमचा आक्षेप होता. आम्ही सातत्याने सांगत होतो की त्यांनी जी आहे ती बाबासाहेबांची माफी मागावी, त्या ठिकाणी जे आहे ते संविधानाची माफी मागावी आणि भारतभराची जनतेची माफी मागावी. कारण ज्या तऱ्हेने त्यांनी स्टेटमेंट केलं, एक तर बाबासाहेबांचा एकेरी उल्लेख, महत्त्वाची गोष्ट ही आहे की महापुरुषांच्या बाबतीमध्ये बोलत असताना ज्या तऱ्हेने ज्या टोनने हे वाक्य बोललं गेलं त्याचासुद्धा आमचा आणि एकेरी उल्लेख आहे त्यालासुद्धा आमचा विरोध होता. आज आपण बघतो की महापुरुषांचं मग छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक असेल किंवा आता बाबासाहेबांच्या बाबतीमध्ये बोलले असेल, आमचं तर म्हणणं आहे की RSS आणि भाजपा संविधानाला मानते का, बाबासाहेबांना मानते का? कारण आपण सातत्याने बघितलं आहे त्यांच्या विविध नेत्यांच्या माध्यमातून, मग अरुण शौर्य असतील किंवा विविध माणसे असतील, या सगळ्यांनी सातत्याने संविधानाच्या विरुद्ध भूमिका मांडलेली. आता महत्त्वाचा प्रश्न असा झालेला आहे की आज सकाळीसुद्धा तुम्ही बघितलं असेल आम्ही भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्टॅच्यूला गेलो. ही सगळी आंदोलनं आम्ही शांततेच्या मार्गाने करतो. ज्या वेळापासून संसद सुरू झाली त्या दिवसापासून त्यांच्या संसदेच्या सभागृहातल्या सदस्यांना जाण्यासाठी आम्ही स्वतः वाट करतो, त्यांना जाण्यासाठी आम्ही स्वतः मार्ग देतो की बाबा तुम्ही इकडून जावा, इकडे उभं राहा, आम्ही जागा सोडतो. आज आम्ही पहिल्यांदा बघितलं, आम्ही सकाळी शांततेच्या मार्गाने आमची रॅली सुरू केली बाबासाहेबांच्या पुतळ्यापासून. मकरद्वाराच्या इथे आलो तर मकरद्वाराच्या इथे सगळी मंडळी उभी होती आणि आम्हाला संसदेत जायचा टाईम झाल्यामुळे आम्ही जाण्याचा प्रयत्न करत होतो, पण आम्ही एकटे जात असताना सुद्धा ते सगळी मंडळी आमच्या समोर आली. त्या ठिकाणी आदरणीय प्रियंका गांधी जे होत्या, आदरणीय आमचे नेते मल्लिकार्जुन खरगे साहेब होते आणि त्यांच्यावरती आणि आमच्या सगळ्यांवरती त्यांनी सगळे समोर पुरुष होते. मी आणि माझी एक सहकारी सुद्धा नावाची, आम्ही दोघी समोर होतो. आणि आम्ही व्हिडिओ पण टाकले, तुम्ही ते व्हिडिओ बघा की सगळे आमच्यावरती त्या ठिकाणी अंगावरती असं येत होते आणि सगळे पुरुष होते. खरं तर महत्त्वाची गोष्ट आहे की बाबासाहेबांबद्दल बोलल्यानंतर देशाची माफी मागायचं सोडून अशा तऱ्हेचं वर्तन करून त्यांनी पुन्हा एकदा सिद्ध केलेलं आहे की ते संविधान मानत नाहीत आणि ते किती दलित विरोधी आहेत हे मला या ठिकाणी सांगायचे. आज खरगे साहेबांना त्या ठिकाणी जे आहे ते या धक्काबुक्कीमध्ये लागण्याचं काम झालं, त्यांच्या गुडघ्याला लागलं, त्यांच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालेलं आहे. मी स्वतः तिथे उभी होते, मला त्या ठिकाणी धक्काबुक्की झालेली आहे. म्हणजे त्यांनी टार्गेट करून केलं होतं का काही लोकांना? आज बरोबर मुंबईच्या कार्यालयावर पूर्ण भारतभरामध्ये हल्ला होतो, हा भ्याड हल्ला आहे, त्याचा सर्वप्रथम मी निषेध सुद्धा करू इच्छिते. हा मुंबईच्या मध्ये हल्ला होतो. एका ठिकाणी आपण म्हणता की आम्ही बाबासाहेबांच्या बाबतीमध्ये देशाच्या पंतप्रधानांनी भाषण केलं आणि दुसऱ्या ठिकाणी तुम्ही त्या ठिकाणी जाऊन संविधानाला मानता का? तुम्ही संविधानाच्या माध्यमातून आपले आंदोलन करू शकला असता, पण तुम्ही गैर संविधानिक आंदोलन केलं. तुम्ही दुसऱ्याच्या पक्षाच्या ऑफिसमध्ये शिरलात, ऑफिसमध्ये शिरून तुम्ही ऑफिसच्या खुर्च्या तोडण्याचं काम केलं, त्या ठिकाणी असलेल्या लोकांना दुखापत करण्याचं काम केलं. आमच्या कार्यकर्त्याला लागले, एका महिलेशी तुम्ही चुकीचं वागलात आमच्या मुंबई काँग्रेसमधल्या. ही कसली भूमिका आहे? राज्यामध्ये गृह खातं आहे का? राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था आहे का? राज्यामध्ये आज गृहमंत्री काय करतात? हे प्रश्न आम्हाला या ठिकाणी मांडायला पाहिजेत. दुर्दैवाने आज आम्ही बघितला की हा भ्याड हल्ला झाला आणि पोलिसांना याची माहिती नाही आणि काय सांगतात देशाचे संविधान मानतात, काय बाबासाहेबांच्या या गोष्टी करतात. त्यामुळे आमचा प्रश्न आहे, एका ठिकाणी लाडकी बहीण योजना काढायची आणि दुसऱ्या ठिकाणी एका बहिणीला, जी बहीण दलित आहे, त्या बहिणीच्या ऑफिसमध्ये येऊन तोडफोड करायची, ही कुठली नवीन परंपरा सुरू केली का? सकाळी पण आम्हाला थांबवण्याचं काम केलं, आमचा रस्ता रोखण्याचं काम केलं, आता सुद्धा आमचं ऑफिस तोडण्याचं काम केलं. हे काय याचा उद्देश आहे? काय प्रूव्ह करू इच्छितात ही लोक? कायदा सुव्यवस्थेचं राज्य जर महाराष्ट्रात नसेल, महाराष्ट्रातील जनता सुज्ञ आहे, देशाची जनता सुज्ञ आहे. महाराष्ट्रातील जनतेने बाबासाहेबांना बघितलेलं आहे, चांगल्या तऱ्हेने त्यांना कळतं की काय राजकारण चाललेलं आहे. पण मी पण बाबासाहेबांची अनुयायी आहे. अशा हल्ल्याला आम्ही घाबरणार नाही, अशा हल्ल्याने आम्ही मागं सरकणार नाही. येणाऱ्या काळामध्ये आम्ही लढू आणि लोकांमध्ये जाऊन न्याय मागू. तुम्ही मागणी करताय 2000 आहे की नाही म्हणताय, मात्र वाटप अद्याप झालेलं नाही. दुसरं पोलिसांनी
लाठीमार केलाय, पण त्याच्यावर काय कारवाई व्हावी अशी तुम्ही नाही, पहिला तर हे आलेच कसे? एवढे माणसं येईपर्यंत पोलिसांना माहिती नव्हती का? मग गृह खातं करतं काय, इंटेलिजन्स करतं काय? पहिला प्रश्न. तेच तर प्रश्न आहे. राज्याला गृहमंत्री नाही, राज्याला बाकीचे मंत्री नाही, फक्त मंत्रिमंडळ त्या ठिकाणी तयार झालेलं आहे. अर्थमंत्री नाही, असं मंत्रिमंडळ. अरे एका 5 तारखेच्या शपथविधीसाठी 3 लोकांच्या किती करोड खर्च केले, एक इव्हेंट केला, पिक्चरचे ऍक्ट्रेस बोलवले. काय चाललंय महाराष्ट्रामध्ये? कुठे नेलंय महाराष्ट्र? हा सुद्धा प्रश्न माझ्या जनतेला मला विचारायचा आहे. तुम्ही आता बोलताना असं म्हटलंय की जी बहीण दलित आहे तिच्यावर कार्यालयावरती हल्ला झाला, तुम्हाला असं म्हणायचंय का तुम्ही दलित आहात आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विषय असताना तुमच्यात एक टार्गेट करण्यात आलं? बघा आता आज खरगे साहेबांना लागलं, त्यांच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं असताना शेवटी त्यांना इतकी धक्काबुक्की झाली की ती खाली बसले. त्यांनी आज मी स्वतः माझ्यासमोर बघितलं की त्यांनी ते औषध लावत होते. आज मी वर्षा गायकवाड, मला सकाळी आम्ही जात असताना थांबवण्याचं काम झालं. आज बरोबर महाराष्ट्रामधल्या देशामधल्या एकच ऑफिसचं तोडफोड झाली. ती कोणाच्या ऑफिसची झाली? मुंबई काँग्रेसच्या ऑफिसची झाली, ज्याचे अध्यक्ष मी आहे. का झाली? एका ठिकाणी लाडकी बहीण म्हणायची, दुसऱ्या ठिकाणी बहिणीवर हल्ला करायचा. सकाळची घटना बघितली, आताची घटना बघितली, तर दलित बहिणीवर हल्ला नाही तर काय आहे हा? आणि कशासाठी हल्ला केला? बरं त्यांनी तेवढं थांबले नाहीत, त्यांनी माझं कटआउट फाडलं, माझ्या फोटोवर काळी शाई फेकली. मी बाबासाहेबांबद्दल गैर बोलले काय? अमित शहानी बाबासाहेबांबद्दल गैर बोलण्याचं काम केलं, आमच्या अस्मितेला घाला घालण्याचं काम केलं. अमित शहानी उत्तर दिलं पाहिजे, माफी मागितली पाहिजे. ते सोडून तुम्ही आमच्या फोटोला फाडणार, आमच्या फोटोवर काळं ढालणार, कशासाठी आणलं? याला उत्तर नको द्यायला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी? आमच्या महिलांशी जे तुमचं बिहेवियर झालं आज, माझ्याशी स्वतःशी जे झालं आज, मी तर व्हिडिओ टाकलेत. माझ्या किती जवळ खासदार आलेले बीजेपीच्या पुरुष. हे बरोबर नाहीये. तुम्ही दबवण्याचा प्रयत्न करता, तर आम्ही दाबणारी लोक नाही, घाबरणारी लोक नाही. बाबासाहेबांनी संविधान बनवले, संविधानाच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी लोकांमध्ये निवडून आलेलो आहोत. सांसद म्हणून मी काम करते आणि अशा तऱ्हेने भ्याड हल्ला करणाऱ्या लोकांचा मी निषेध करू इच्छिते. पण आम्ही लोकांमध्ये जाणार आणि मोठ्याने या ठिकाणी लोकांना प्रश्न विचारणार. मला आज पत्रकार विचारतात, अरे ते असं झालं त्याच्यामुळे त्या लोकांनी केलं. कसलं काय सांगताय? कसल्या संविधानाच्या गोष्टी बोलताय? खोटं बोलायचं आणि रेटून बोलायच्या पार्टीचं नाव आहे भाजपा. आज ज्यांनी हल्ला केला ते सर्व भारतीय जनता युवा मोर्चाचे कार्यकर्ते थेट काँग्रेस ऑफिसमध्ये येण्यामागे त्यांचा हाच उद्देश आहे का दुसरा कुठला उद्देश? नाही, त्याचे खूप उद्देश असू शकतात. सातत्याने आम्ही लढण्याचं जे काम करतो, मागच्या पूर्ण अधिवेशनामध्ये आम्ही अडाणीबद्दल बोलत होतो. रोड अडाणीला, कोळसा अडाणीला, वीज अडाणीला, स्मार्ट मीटर अडाणीला, धारावी अडाणीला, मालवणी अडाणीला, मिठागरे अडाणीला, जकात नाके अडाणीला, टोल नाके अडाणीला, डॅम अडाणीला, स्कूल अडाणीला. काय राहिलंय का? अजून खूप लिस्ट आहे माझ्याकडे मोठी. मदर डेअरी सुद्धा अडाणीला, MSRDCच्या जमीन सुद्धा अडाणीला. मुंबई विकण्याचं काम केलं हो तुम्ही, महाराष्ट्र विकण्यासाठी तुम्ही गोष्टी करताय. शाळा द्यायला लागला तुम्ही चंद्रपूर सारखी विभागातली. आणि आज आम्ही प्रश्न करतोय आमच्या अस्मितेचा, बाबासाहेबांचा. तुम्हाला माफी मागायचं सोडून तुम्ही आरोप करत चाललाय, जेव्हा की सगळा जग जाहीर आहे. त्या ठिकाणचे व्हिडिओ उपलब्ध आहेत, व्हिडिओ बघा, तुम्हाला सत्य माहीत पडेल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.